प्रेम लग्नानंतरचे भाग 18वा. तिला झोप लागली तेव्हा रात्रीचे 12 वाजत आले होते आणि एकदाची तिची अखंड चालू असलेली बडबड बंद झाली होती. रमेशला फोन करून त्याने लेट झालाय म्हणून त्याच्या फ्लॅटवर आल्याचे सांगितले आणि पुन्हा तिच्याजवळ येऊन झोपला. नताशा भेटली की एकदा हेच तिने का केले हे तिच्या तोंडून ऐकायचं होतं. त्याला तिचा राग येऊ लागलेला. त्यालाही तिनेच सायलीबद्दल भरवलं होतं आणि आता हे आठवून त्याला सायलीसाठी वाईट वाटू लागलेलं. आपण समोरचा माणूस जसा समजतो तसा तो नसतोच बऱ्याचदा. दोघींच्या बाबतीतही त्याचा दृष्टिकोन चुकला होता. त्याला मध्यरात्री कधीतरी झोप लागून गेली. सकाळी जेव्हा सायलीला जाग आली तेव्हा डोकं दुखू लागलेलं. पण त्याहीपेक्षा जेव्हा तिच्या लक्षात आलं की ती त्याच्या मिठीत झोपली आहे तेव्हा सर्रकन एक शहाराच आला. तो गाढ झोपला होता. हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होत तिचं आजूबाजूला लक्ष गेले तर तिच्या लक्षात आलं की ते दोघं नवीन फ्लॅटवर आहेत. अरे बापरे, आम्ही इथं कधी आलो? काल तर पार्टीमध्ये होतो आम्ही. ते कोल्ड्रिंक पिल्यानंतर काय झालं काही आठवत नव्हतं. बापरे, आमच्यात काय झालं काल? मी काही घोळ तर घातला नसेल ना? डोक्यावर ताण देऊन ही काहीच आठवत नव्हतं. ती फ्रेश व्हायला म्हणून उठली आणि वॉशरूममध्ये गेली. रात्रीचेच कपडे अजूनही अंगावर होते. शिफ्टिंग झाले तर काही कपडे आहेत का हे पाहायला कपाट उघडलं तर तिला काही साडीज असल्याचे लक्षात आले. तिने आंघोळ करून स्वतःचे आवरून घेतले आणि तरीही तो झोपलेला होता. त्याला न उठवता ती गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली. सागरला जाग आली तेव्हा ती दिसेना हे पाहून तो तिला शोधत तिथे आला. पाठीमागून हळूच येत तिला पकडले. तशी ती दचकली. पाहते तर सागर. तू ठीक आहेस ना सायली? सागर विचारत होता आणि ती त्याच्याकडे वळली. नाही ठीक आहे मी. कारण तुला हेच ऐकायचं आहे ना? हो, आय लव्ह यू. आणि कदाचित स्वतःपेक्षाही जास्त. झालं समाधान तुझं? असं बोलत ती त्याच्या मिठीत शिरली. मला सोडून नाही ना जाणार तू सागर? नाही ग, उगाच लग्न केलंय का तुला सोडायला म्हणून? वेडी अग, आय लव्ह यू टू. आय एम सॉरी ना सागर, अँड आय रिअली लव्ह यू, ती म्हणाली. हे पाहून त्याने मिठी आणखी घट्ट केली. ते बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होते. एवढ्यात त्याचा फोन वाजल्याचा आवाज आला. सागर, तुझा फोन वाजतोय. अरे जाऊ दे ग तो फोन, वाजू दे आजच्या दिवस. मला आता फक्त तुझी सोबत हवी आहे. अरे पण आत तरी चल. हो चल ना, म्हणत त्याने तिला उचलले. अरे काय चालले? तिला बेडवर आणून ठेवून तिच्या मांडीवर डोके ठेवून पडला आणि तिचा हात हातात पकडून ठेवला. सागर, मला काही आठवत नाही काल काय झालं. पण ते कोल्ड्रिंक पिलेले मी, मग एवढं कसं चढले ते मला? काही गोंधळ नाही ना झाला? गोंधळ नाही. काय म्हणू आता मी त्याला? मला आता आठवलं तरी हसू येते. ते कोल्ड्रिंक नव्हतं फक्त तू घेतलंस, तर त्यानंतर जाऊन ड्रिंकही घेतलंस आणि किती बडबड चाललेली. तो उठूनच बसला आणि रात्रीची आठवून हसू लागला. काहीही. गप, खोटं बोलत आहेस ना तू? मी कशाला खोटं बोलू? आणि मी खोटं बोलतोय तर रोहितला विचार. तिथे कॉलेज फ्रेंड्स पण होते, त्यांना विचार. बापरे, पण एक मिनिट, कोल्ड्रिंक्समध्ये काय मिसळलं होते ते? सागर, असं तर नाही ना की मी बोलत नाही म्हणून तुझा आणि रोहितचा हा प्लॅन होता? तसं असेल तर मला ना बोलायचं नाही हा तुझ्यासोबत. ए हॅलो, माझं नाव नको घेऊ तू लगेचच. मी काही नाही केले. आणि हे कशावरून खरं मानू मी? मी सांगतोय ना म्हणून. बघ माझ्या डोळ्यात. मी खोटं बोलत असेल तर कळेलच ना. म्हणजे बघ, अजूनही तुझा विश्वास नसेल तर काय बोलू? तो तिला जवळ ओढून तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता. आणि त्याचं तसं पाहणं पाहून तो खोटं बोलेल असं नाही वाटलं. तिने नजर खाली झुकवली. आता का? आणि काय ग, डिटेक्टिव्हचे प्रोग्राम जास्त पाहतेस का?
कसाही विचार करत असतेस वेड्यासारखी. जगातील सगळेच लोक काय फक्त प्लॅन नसतात करत समोरच्याला फसवायला. सॉरी, पण मला तसं वाटलं. हेच तर ना, बाकी सगळं वाटतं तुला, पण समोरचा माणूस वेड्यासारखा प्रेम करतोय आपल्यावर हे काही कळत नाहीये. हो ना? त्याच्या या बोलण्यावर ती खाली पाहत होती. तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवून हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. माझ्यावर एकदा विश्वास तर ठेवून बघ. आय प्रॉमिस, मी नाही ग असं काही वागणार आहे. आय एम सॉरी ना, म्हणत पुन्हा एकदा त्याला ती बिलगली. बर चल, मी आवरतो, घरी जावं लागेल. जाताना कुठं तरी कॉफी घेऊ, चल. तो उठून फ्रेश व्हायला गेला आणि आत्ताशी कुठे ती त्याच्यावर ट्रस्ट पण ठेवायला लागली. ती हॉलमधील सोफ्यावर बसून त्याची वाट पाहू लागली. तो आला व्हाईट कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घालून आणि डोअरमधूनच तिच्याकडे पाहत राहिला. विचारात मग्न तिचं काही लक्ष त्याच्याकडे नव्हते. सायली, निघायचं? हा हो, म्हणतच ती उठली आणि मेन डोअरच्या दिशेने चालू लागली आणि पटकन येऊन तिचा हात त्याने पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. तिला जवळ घेत, कसला विचार करते आहेस एवढा? हा बेबी, तिच्या डोळ्यात पाहत तो बोलला. खरंच वाटे ना, हे सगळं घडते माझ्यासोबत. सगळं कसं स्वप्नवत वाटते. असं म्हणतच ती त्याला बिलगली. हो, पण हे सत्य आहे सायली. मलाही तसंच वाटते खरं. बट घरी जावं लागेल आता, घरी वाट पाहत असतील. तो म्हणतच होता एवढ्यात डोरबेल वाजली. आत्ता कोण आलं असेल? दोघेही एकमेकांकडे पाहत एकाच वेळी बोलले. तो डोअर ओपन करायला गेला, पाहतो तर रमेश आणि निशा, मॉम आणि डॅड सोबतच बाहेर हजर. अरे तुम्ही? आम्ही आत्ता निघणारच होतो, सागर म्हणाला. हो का? काय माहीत, पण मग आम्ही आलो. एनी प्रॉब्लेम? रमेश हसत डोळे मिश्किलपणे मोठे करत म्हणाला. नाही, काय प्रॉब्लेम असणार आहे आम्हाला, काही काय ब्रो, सागर म्हणाला. आत या ना निशादी, मॉम डॅड, सायलीने त्यांना बोलवले. काय अचानक इकडे आलात तुम्ही रात्री? म्हटलं काही प्रॉब्लेम तर नाही ना बघावं, मॉम म्हणत होत्या. राहा की इथेच आता, उरलेले सामानही घेऊन आलो आम्ही. तसाही आज संडे आहे, रमेश म्हणाला. अरे पण एवढी घाई कशाला केली? बर राहू दे, माघारी नेतो मग. अरे, सागर हसू लागला आणि रमेशही. अरे इथं सामान नाही ना, ना कॉफी पिलोय की काय. आम्ही घेऊन आलोय कॉफी नाश्ता, डोंट वरी, निशा म्हणाली. पण आज आम्ही इथेच राहणार बरं का, मग रात्री जाऊ वाटल्यास, डॅड म्हणाले. हो ठीक आहे ना डॅड, सामान नाही ना, मग वाट कसली पाहतोय तू, चल भरून घेऊ लगेच. रमेश त्याला घेऊन गेला. काय ग, सगळं ठीक आहे ना, मॉमने विचारले. हो, सगळं छान. सायली, तो बघ, नाश्ता आणि कॉफी ठेवली आहे टेबलवर, तुझ्यासाठी आणि भाऊजींसाठी, जा घे. आणि तुम्ही सगळे? आमचा झालाय ग. ओके. तिने नाश्ता आणि कॉफी सागरला आणि स्वतःला घेतला. सागरचा नाश्ता त्याला बेडरूम मध्ये देऊन आली आणि ती एकटीच टेबलवर बसली. सगळ्यांसमोर एकटीला खायला ऑकवर्ड वाटत होतं. काय ग, किती वाजता घरी आलात रात्री, मॉमने प्रश्न केला. पण तिला तर आठवतच नव्हतं. ते 11 वाजले असतील. असतील का, तुला नाही आठवत का, निशा म्हणाली. नाही म्हणजे नक्की पाहिलं नव्हतं ना मी किती वाजले ते. अच्छा, बर ठीक आहे ग, सहज विचारलं मी. मॉम घर पाहता पाहता विचारत होत्या. मॉम डॅड फ्लॅट फिरून पाहत होते. ते दुसऱ्या बेडरूम मध्ये जाताच, काय ग, काही झालं नाही ना तुमच्या दोघात? म्हणजे अचानक इकडे आलात रात्री? मॉम डॅड ऐकायलाच तयार नव्हते. मग अचानक आलो इकडे न सांगता. तुला मेसेज केलेला मी, पाहिला नाही का, निशा म्हणाली. हो का, नाही, मी नाही पाहिला. पण असं खरंच काही नाही झाले. हो ग, ते दिसते मला, पण जस्ट ते गेले म्हणून विचारलं.
बोलत जा ग आमच्या दोघांना तरी. हो दी, नक्की. सायली, आज दुपारचे जेवण बाहेरून ऑर्डर करतो हा मी, सागर म्हणाला. ओके, चालेल, सायली म्हणाली. बर, ही लिस्ट बरोबर आहे का पहा ना. तो किचनमध्ये येऊन तिला जवळ घेत बोलला. निषादीला दाखव ना, काय करतोय तू, बाहेर आहेत सगळे. सागर, त्यांना दाखवली आहे ग, तू एकदा बघ, तो हसत म्हणत होता. तेवढ्यात रमेशचा खुकण्याचा आवाज आला. तसा तो बाजूला झाला. काय, किती वेळ लिस्ट दाखवतो आहेस हा, सामान आणायला पण जायचंय का नाही. रमेश हसत होता. हो झाले रे, बरोबर आहे ना, एकदा पहा ग. एकदा नजर फिरवून तिने ती लिस्ट त्याच्याकडे दिली. ओके, ती हसत होती. तुला ना नंतर पाहतो, तिच्या कानात हळूच म्हणाल. मी काय केले, तिच्या डोक्यात मारून तो बाहेर निघून गेला. सामान भरून जागेवर ठेवून ही झाले. एवढ्यात ऑर्डर केलेले जेवण पण आलं. अरे, मला भूक लागली आहे आता. सागर, मॉम, डॅड, लवकर या बरं, रमेश बोलावत होता. हो रमेश, आता बसायचं आहेच आपण, निशा म्हणाली. सायली एवढ्यात प्लेट्स आणि पाणी घेऊन आली. दी, तू मला सांग फक्त तुला काय हवं ते, मी आणते, सायली म्हणत होती. तोपर्यंत सागर, मॉम, डॅड ही येऊन बसले. छानच वाटते हा सागर इथे, मॉम म्हणाली. मग मॉम, डॅड, राहा ना तुम्ही इथेच, सायली म्हणाली. अगं, येऊ की अधूनमधून, आत्ता निशाचं माहिती आहे ना तुला, तिची काळजी तर घ्यावी लागेल, मॉम म्हणाली. हो, पण डोंट वरी, काही दिवस फक्त. काय रे सागर, तू का शांत बसला आहेस असा, काय चाललंय मनात तुझ्या, रमेशने विचारले. अरे कुठे काय, ऐकतोय तुमचं काय चाललंय ते, पण अधूनमधून तुम्ही दोघं यायचं आहे हा आमच्याकडे. आम्ही तर येणारच आहोत, असेच अचानक, डॅड म्हणाले. तुम्ही दोघीही बसा आमच्यासोबत, निशा, सायली, मॉम म्हणत होती. हो मॉम, बसतो आहोत, दोघी म्हणाल्या. आज ती नेमकी जेवायला सागरजवळ बसली. अधूनमधून त्या दोघांची नजरानजर होत असायची आणि मनात वीज चमकावी तसं व्हायचं. सगळेच गप्पा करत जेवले. रमेशच्या मिश्किल स्वभाव आणि निशाचं मिसळून वागं, यामुळे असं एकत्र राहणं हे सायलीला पण आवडायचं, पण फ्लॅट लहान असल्याने ते शक्य नव्हतं. रात्रीचे जेवण सायलीने स्वतः निशाला विचारून बनवले, कारण तिला बनवता येणं आता ते वेगळे राहण असणाऱ्याने गरजेचं होतं. तिच्यासाठी ते अवघड नव्हतंही, कारण मुळातच ती हुशार होती. रात्री जेवण झाल्यावर ते सर्वजण निघणार होते. ते शिफ्ट होणारच होते, पण ते अशा प्रकारे होईल असं वाटलं नव्हतं. जेवण झाल्यावर सागर आणि सायली दोघेही त्या चौघांना सोडायला खाली गेले. काळजी घे हा सागर, मॉम म्हणत होती. सागर, काही वाटलं तर फोन कर, रमेश बोलला. ते काय लहान आहेत का दोघं, डॅड म्हणाली. काय हो, तुम्ही जरा गप्प बसा हो, मॉम म्हणाली. बाय दी, सायली बोलली. बाय सायली. सगळेच निरोप देऊन निघून गेले, पण दोघांनाही उगाच लो फील होत होतं. सायली लगेचच वर जाऊ लागली तर सागरने थांबवलं. चल ना, थोडा वॉक करू. बर, चालेल, ती हसली. त्याने तिचा हात हातात घेतला आणि चालू लागला. सागर, एक विचारू, विचार ना, आपण सगळेच एकत्र नाही का नाही राहत. बघ ना, ते सगळे गेले आणि एवढं मोकळं वाटते म्हणून सांगू. हो ना, मला पण तसंच वाटते, म्हणून तर म्हटलं थोडा वॉक करू, तेवढंच बरं वाटेल. एकत्र किती छान वाटायचं ना. हो अगं, पण आत्ता तरी हे शक्य नाही वाटत, पुढे पाहू. ओके. दोघंही खाली बराच वेळ फिरत होते. घड्याळात 9:30 होत आलेत हे पाहून ते वर आले. मी चेंज करून आले हा सागर, ती त्याला म्हणाली. का, असू दे ना आजच्या दिवस. त्याने तिचा हातच पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. अरे, असं काय करत आहेस तू, मी आले ना लगेच, ती खूप हळू आवाजात म्हणतच होती. एवढ्यात तिच्या खूप जवळ जात स्वतःला तिच्यात तो हरवू लागला.
सायली, तू साडीमध्ये खूप छान दिसतेस यार. मला अशीच आवडते तू. आय लव्ह यू. त्याच्या मिठीत अचानक त्याच्या अशा वागण्याने ती शहारली. बराच वेळ एकमेकांच्या डोळ्यात आणि नंतर मिठीत ते हरवले होते. त्याने मध्येच कधीतरी तिला उचलले आणि बेडरूममध्ये घेऊन आला. आज तो जे करेल त्याला ती करू देत होती. त्याच्या प्रेमापुढे आधी घडलेलं आज तरी महत्वाचे वाटत नव्हतं. तिने आज त्याला खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यात आणि मनात ही जागा दिली होती. पण ती कायमची होती. ते दोघंही एकमेकांच्या श्वासात केव्हा हरवून गेले ते देखील त्यांना कळालं नाही. नताशा, ती जर पुन्हा आली तर काय होणार होतं ते माहीत नाही. आत्ता जर त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होत होतं, पण ती येणार हे देखील खरं होतं. तरीही आजच्या दिवस तरी नताशाचा विचार एकदाही तिच्या मनाला शिवला नव्हता. म्हणून अजून सगळं ठीक चालू होतं. सकाळी 6 वाजता अलार्म वाजला आणि दोघांना जाग आली. पण ती उठणार तर तो तिला सोडतच नव्हता. अरे, ऑफिसला जायचं नाही का सागर? हो ग, थोडाच वेळ झोप ग. आज दांडी मारूयात का? ते काय कॉलेज आहे दांडी मारायला? सायली म्हणाली. हो खरंच की ग, असायला हवं होतं. निदान दांडी तरी मारता आली असती. तो बोलला आणि ती एकदम शांत झाली. काय ग, काय झालं? शांत का झालीस एवढी? ए सायली, तिचे केस मागे सारत तो बोलला. काही नाही सर, मला उठू दे, उशीर होईल पुन्हा. नाही सोडणार. काय झालं अचानक तुला? आत्ता तर छान मूड होता. आणि कॉलेजचं नाव मी नाही, हा तू काढलंस. विसर ना ग आता ते. सागर, तू आणि नताशा पण असे काय असे काय बोलत आहेस तू? हा, तसं झालं होतं एकदा दोनदा की काय. तू सोड मला, नाहीतर काहीतरी मारे ना मी तुला. अगं गंमत केली मी सायली. ए वेडी आहेस का तू? तिच्या भोवतीची पकड घट्ट करत तो बोलाला. शी, काहीच वाटत नाही का असली गंमत करायला? तू सोड मला. त्याच्या पकडीतून तिला काही सुटता येत नव्हतं. पण एवढं जळायची काही गरज आहे का? कसं असतं, कोणीतरी जळते म्हणून जळवणाऱ्याला जळवायला मज्जा येते, इतकंच. सागर, तू ना थांब. ती खूप सारे फटके त्याला मारत होती आणि एका क्षणाला त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि आता तिला हलताही येत नव्हतं. आणि तिच्याजवळ जात ओठांवर ओठ टेकवले आणि पुन्हा तिला जवळ घेतले. तशी तीही त्याला बिलगली. तू हे असं काहीतरी करतो सागर. मी खूप गुंतले रे तुझ्यात, तुला कळते का? हो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला आता उठायला हवं. चल, उशीर होते आणि मी आता नसतो सोडत तुझा हात, कळालं ना वेडी? चल. तिला डोक्यात मारत तो उठतो आणि आवरू लागतो. ती आवरून किचनमध्ये कॉफी बनवत होती. तो तिचं झालं का पाहायला किचनमध्ये गेला. अगं झाली का नाही? किती वेळ? हो झाली जा रे, एकच मिनिट हा, म्हणत मागे वळली तर समोर तो. काय? कुठे काय? तू कर ना कॉफी, म्हणत तिला किचनकडे वळवलं आणि तिला पाठीमागून पकडून तिच्या जवळ जात मानेवर किस करू लागला. सागर, असं नाही जमणार मला. तू बाहेर जा ना, मी कॉफी घेऊन आलेच. सायली, राहू देऊ नये आज जायचं प्लीज. आधीच किती दिवस लागले ग सगळं ठीक व्हायला. प्लीज माझ्यासाठी, तो लाडात येऊन म्हणत होता. ओके बरं, पण ही कॉफी तर करू दे. ती पण नकोय का? हा, ती म्हणत होती. हो, कॉफी पण हवी आहे आणि कॉफी बनवणारी सुद्धा, असं म्हणत तिला उचलू लागला. अरे सागर, काय वेडेपणा आहे हा. त्याने गॅस बंद केला आणि तिला बेडरूम मध्ये आणलं. तिला बेडवर ठेवले आणि दोघे पण एकमेकात पुन्हा हरवले. कितीतरी वेळ मिठीतच होते. आता नाही ना प्यायची कॉफी? ए म्हणजे काय, पाहिजे तर जा ना घेऊन ये. ओके आलेच, म्हणत त्याला एक फटका मारून ती किचनमध्ये आली आणि 5च मिनिटात गरम करून घेऊन आली. तो संपूर्ण दिवस त्यांनी एकमेकांसोबत घालवला.
दुपारच्या जेवणानंतर कधी गप्पा करत तर कधी टी व्ही पाहत बसले. रात्री पण जेवणानंतर खाली जाऊन वॉक केला. दुसऱ्या दिवशीपासून तरी ऑफिसला जावं लागणार होतं.